सर काय सांगाल आपण आता वेदांत दर्शन घेतलेलं आहे श्रावणाचा पहिला सोमवार आहे. काय मग? कालपासून मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. विशेषतः शक्तिपीठ महामार्गावर संभाव्य बाधित जे शेतकरी आहेत त्यांचे मेळावे सध्या चालू आहेत. हिंगोलीला झाला, परभणीला झाला आणि म्हणून आज बीडमध्ये आल्यानंतर श्रावणातला पहिला सोमवार परळीच्या वैजनाथाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि साकडं घातलं. महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातल्या शेतकरी हा शक्तिपीठ बाधित व्हायला लागलेला आहे. जवळपास 26,000 एकर जमीन बेचिराख व्हायला लागलेली आहे. त्यातली 19,000 एकर जमीन ही बागायती आहे आणि या शेतकऱ्यांना बर्बाद करून बागायती शेती उद्ध्वस्त करून सरकारला काय मिळणार आहे, तेव्हा सरकारला सुबुद्धी सुचावी आणि हा महामार्ग पूर्णपणे रद्द करावा असं साकडं मी वैजनाथांना घातलं. अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांचा हा आक्रोश पाहिलेला आहे रस्त्यावरती, मात्र सरकार अद्याप याच्यावरती ठाम आहे. काय नेमकं सरकारच्या माणसाला? याचं कारण शेतकऱ्यांच्या आक्रोशापेक्षा उद्योगपतींचा दबाव जास्त वरचढ ठरायला लागलेला आहे. आज आपण बघतोय की सिंधुदुर्ग पासून अगदी यवतमाळपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकरी संयुक्त मोजणीला विरोध करतोय, पोलिसांच्या लाट्याकाट्या खातोय, पोलिसांची 2 हात करतोय. परंतु प्रचंड पोलीस बंदोबस्त आणून सरकार दडपशाहीच्या मार्गाने चाललेला आहे. हे कुणासाठी? तर हे जनतेसाठी नाही, स्थानिक लोकांना तर याचा काहीच उपयोग नाही. कारण हा एक्सप्रेस महामार्ग आहे आणि एक्सप्रेस महामार्ग असल्यामुळं याला फक्त 856 किलोमीटरमध्ये 26 ठिकाणी ओपनिंग आहे. म्हणजे जवळपास साधारणपणे 25-30 किलोमीटरला एका ठिकाणी ओपनिंग आहे. म्हणजे त्या स्थानिकांना त्याचा काहीच उपयोग नाही. रस्ता ओलांडता येत नाही, त्याच्यावर रिक्षा नाही, सायकल नाही, मोटरसायकल नाही, ट्रॅक्टर नाही, छोटा हत्ती नाही. मग 100च्या पेक्षा जास्त स्पीडनं पळणारी वाहनं त्याच्यावरून जाणार आणि ती टोल देऊन जाणार. मग स्थानिकांना याचा फायदा काय? बरं, एक्सप्रेस हायवे हा बंदिस्त असल्यामुळं तिथं रस्त्याच्या कडेला एखादा हॉटेल, टपरी किंवा धाबा हेही काढता येत नाही. म्हणजे काही उपयोग होणार नसताना केवळ गडचिरोलीतल्या खाणीतलं खनिज द्रुतगतीनं गोव्याला न्यायचं आणि तिथून निर्यात करायचं, यासाठी एका उद्योगपतीसाठी हा सगळा अट्टहास 1,10,000 कोटीचा चुराडा करायचा आणि सोय उद्योगपतीची व्हायची आणि टोलच्या रूपात महाराष्ट्राच्या जनतेनं ते पैसे परत द्यायचं, हा कुठला आला न्याय आहे? म्हणून याला आमचा विरोध आहे. तुम्ही परळीत आहात. परळी आणि बीड जिल्हा हा मूल्यसेवांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो. तुम्ही यापूर्वी त्यांच्यासोबत कामही केलं होतं आणि खरं म्हणजे सध्याचं जे राजकारण आहे, आपण पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं जे स्टेटमेंट आहे, संजय राऊतचं आहे आणि आज नुकतंच एक स्टेटमेंट केलं आहे महादेव जानकर सरांनी की खरंच मूल्यसाहेब हे काँग्रेसमध्ये जाणार होते आणि त्यावर संजय राऊतांनी म्हणलं आहे की ते जर काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचा मृत्यू झाला नसता. मुंडे साहेब पहिल्यांदा जेव्हा युतीचं सरकार होतं आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावं, विशेषतः झोनबंदीच्या जोखंडातून मुक्त करावी म्हणून मोठं आंदोलन केलं होतं. शरद जोशींनी संभाजीनगरला उपोषणही केलेलं होतं आणि त्या काळामध्ये मुंडे समिती नेमली गेली होती आणि झोनबंदीच्या बेड्या आमच्या पायातल्या मुंडे साहेबांनी तोडलेल्या होत्या. त्या काळापासून मुंडे साहेबांच्या अखेरपर्यंत म्हणजे 2014 पर्यंत त्यांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. 2004 ते 2009 मी त्यांच्याबरोबर आमदार म्हणून विधानसभेत काम केलं. 2009 ते 2014 त्यांच्याबरोबर मी लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम केलं आणि अतिशय जिव्हाळ्याचे माझे आणि साहेबांचे संबंध होते. त्यांच्या आग्रहामुळंच न करण्यासारखी चूक माझ्याकडून झाली होती, ते म्हणजे NDA मध्ये मी गेलेलो होतो. परंतु साहेब गेल्यानंतर मी तेही चूक दुरुस्त केली. तर साहेबांच्या आग्रहाखातरच मी गेलेलो होतो. विशेषतः 2004 ते 2014 या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये मुंडे साहेबांची होणारी घुसमट मी जवळून बघितलेली होती.